नमस्कार, मी जानवी सावंत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत आहे. प्रेक्षक हो, आजच्या या भागामध्ये आपण डॉक्टर होण्याकरता नीट परीक्षा देणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यासंदर्भातील एक महत्त्वाची चर्चा करणार आहोत. मेडिकल ऍडमिशनची किचकट आणि गुंतागुंत प्रक्रिया, योग्य कोर्स आणि योग्य कॉलेजची निवड, आर्थिक बजेट आणि पालक विद्यार्थ्यांच्या मनातील संभ्रम या सगळ्या मुद्द्यांवर थेट आणि स्पष्ट संवाद साधण्यासाठी आज आपल्या सोबत उपस्थित आहेत अनुभवी मेडिकल काउन्सिलर श्री इरफान सय्यद. सर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. नमस्कार. तर चर्चेला सुरुवात करण्याआधी सरांची ओळख करून घेऊयात. श्री इरफान सय्यद सर आयडियल एज्युकेशनल व सोशल फोरम या कराड जिल्हा सातारा स्थित सामाजिक आणि शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष असून HKD हायस्कूलचे चेअरमॅन आहेत आणि एक यशस्वी उद्योजक देखील आहेत. त्यांचं उच्च शिक्षण इंजिनिअरिंग मधून झालं असलं तरी मेडिकल ऍडमिशन क्षेत्रामध्ये त्यांनी फार मोठं लौकिक मिळवलेलं आहे. श्री सय्यद सर यांना आज अखेर विविध पुरस्कार आणि नागरी सत्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये शैक्षणिक क्षेत्रातील कामगिरीबद्दल महाराष्ट्र मायनॉरिटी NGO फोरम तर्फे आयडियल एज्युकेशनल संस्थेला राज्यस्तरीय बेस्ट NGO म्हणून सन्मानित करण्यात आलंय. कराडच्या KME एज्युकेशन सोसायटी तर्फे शैक्षणिक कार्याबद्दल त्यांचा नागरी सत्कार झालेला आहे. राज्यस्तरीय संविधान संमेलनामध्ये श्री सय्यद सर यांचा ज्ञानसूर्य फाउंडेशन तर्फे समाजभूषण पुरस्काराने गौरव झालाय. आयडियल करिअर सेंटर या कन्सल्टन्सी मार्फत त्यांनी आज अखेर शेकडो विद्यार्थ्यांचं डॉक्टर बनण्याचं स्वप्न साकार केलंय. सय्यद सरांच्या मार्गदर्शनामध्ये महाराष्ट्रासह संपूर्ण भारतातील गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेज तसेच परदेशातील युनिव्हर्सिटीजमध्ये शेकडो विद्यार्थी आज वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. चला तर मग विषयाला सुरुवात करूया. सर, सर्वात आधी विचारायचं ते म्हणजे आज आपण बघतोय की मेडिकल मध्ये करिअर करणाऱ्या विद्यार्थ्यांचा कल वाढलेला दिसतोय. तर नीटचा अभ्यास करण्याची तयारी जी विद्यार्थी करत आहेत यामागे नेमकं काय कारण आहे? ऑब्विसली समाजामध्ये डॉक्टरांना जो आदराचं स्थान आहे, आपण एक देवदूत म्हणून त्यांची आपली मानण्याची संस्कृती आहे. आणि त्याचबरोबर की डॉक्टर कधीही बेरोजगार होऊ शकत नाही, एक फायनान्शियली स्टॅबिलिटी म्हणा किंवा भविष्याच्या हिशोबाने. आणि त्याचबरोबर की कधीही तुम्हाला कोणावर अवलंबून राहायची गरज नाहीये. आणि कोविड पॅन्डेमिक नंतर मेडिकल क्षेत्रात जे करिअरच्या संधी चालून आलेल्या आहेत त्या कारणाने MBBS असो, BHMS असो, याला विश्वस्तरावर करिअर संधी आहेत. आणि BMS आणि युनानी याला भारत सरकार स्वतः प्रमोट करत आहे. आणि इतर पण मेडिकल करिअरच्या संधी खूप जास्त चालून आल्याने विद्यार्थी असो किंवा पालक असो डॉक्टर बनण्याचं स्वप्न घेऊनच ते पुढे वाटचाल करीत आहे. अगदीच. पण सर, डॉक्टर होण्यासाठी केवळ नीट परीक्षा हीच एक पात्रता आहे का, की अजूनही काही पात्रता लागतात? आणि मुळात नीट परीक्षा वगळता अनेक दुसऱ्या कोणत्या मार्गाने डॉक्टर होऊ शकतो आपण? नाही, नीट हे कंपल्सरी आहे की नीट दिल्याशिवाय तुम्हाला मेडिकल हेल्थ सायन्स कोर्सेसमध्ये प्रवेश घेता येत नाहीये. आणि जसं नीट वगळता तुम्ही डॉक्टर बनू शकता. अब्रॉडमध्ये बऱ्याचशा कंट्रीजमध्ये तुम्ही जाऊन MBBS शिक्षण पूर्ण करून डॉक्टर बनवू शकता, परंतु भारतामध्ये तुम्हाला प्रॅक्टिस करण्याची संधी मिळणार नाही, कारण याकरिता नीट कंपल्सरी आहे. आता याच वेळी बऱ्याचशा पालकांचा गैरसमज होतो की परदेशातून MBBS करून भारतात जी FMG एक्झाम जी आहे ते पास करून आल्यावर आपल्याला प्रॅक्टिसचं लायसन्स मिळेल. पण हे साफ चुकीचं आहे, कारण भारतामध्ये असो किंवा विदेशात असो तुम्हाला भारतात जर प्रॅक्टिस करायचं असेल तर तुम्हाला नीट परीक्षा अनिवार्य आहे. तामिळनाडू सरकारनं पण एक याबद्दल याचिका दाखल केली होती, पण हायकोर्टाने ती देखील फेटाळली, कारण MBBS BMS ग्रुप A आणि ग्रुप B याकरिता कंपल्सरी आहे. आपण सर, बऱ्याच वेळा विद्यार्थी जेव्हा अभ्यास करत असतात त्यांना जी प्रोसेस असते त्याबद्दल माहिती नसते. मग नीट परीक्षा देण्यापासून ते मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश करण्यापर्यंतची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया नेमकी काय असते आणि त्याला कालावधी किती लागतो? नीट एक्झाम फेब्रुवारीमध्ये त्याचा फॉर्म स्टार्ट होतो, फॉर्म फिलअप करणे. मे महिन्यामध्ये एक्झाम होते, जूनमध्ये रिझल्ट, जुलै पासून ऍडमिशन प्रोसेस डिसेंबरपर्यंत चालू राहते. मे ते डिसेंबर असा पण याचा कालावधी कन्सिडर करू शकतो. परंतु फेब्रुवारी पासूनच कित्येक राज्यांचे रजिस्ट्रेशन देखील स्टार्ट होते. त्यामुळे फेब्रुवारी ते डिसेंबर असं जवळपास 10 महिन्याचा कालावधी यामध्ये आहे. आणि या मध्ये जे स्टेप्स आपण जर बघू तर पहिल्यांदा आपलं रजिस्ट्रेशन, त्यानंतर तुमचं डॉक्युमेंटेशन, त्यानंतर कॉलेजचे राऊंड ज्यावेळी स्टार्ट होतात ॲडमिशन प्रोसेस, त्यामध्ये चॉईस फिलिंग, मग सीट अलॉटमेंट, आणि सीट अलॉटमेंट झाल्यानंतर तुमचं कॉलेजला रिपोर्टिंग आणि जॉईनिंग अलॉटमेंट झाल्यानंतर, तर या पद्धतीने हे प्रोसेस संपूर्ण चालू राहते. नीट कंपल्सरी, जसं हेल्थ सायन्स कोर्सेससाठी नीट कंपल्सरी आहे, त्यावर अनेक निकष आहे. तो म्हणजे 12वीमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायो ह्या तीन विषयापैकी मध्ये 300 पैकी 150 मार्क्स असणे आवश्यक आहे.
जनरल आणि EWS कॅटेगरीला 300 पैकी 150 मार्क आणि जे रिझर्व्ह कॅटेगरीज आहेत OBC SC ST NT वगैरे यांना 300 पैकी 120 मार्क. हेल्थ सायन्स कोर्सेस MBBS BDSला हे कंपल्सरी आहे, परंतु मागील वर्षापासून 2025 पासून आयुष कोर्सेस जसं आयुर्वेदा युनानी होमिओपॅथीला ही अट शिथिल करण्यात आलेली आहे. निश्चितच. सर, आता मला वाटतं तुम्ही दिलेल्या या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांचा जो संभ्रम असतो प्रक्रियेबाबतचा तो निश्चितच दूर झाला असेल. एक वैयक्तिक प्रश्न, खरं तर तुम्ही पेशाने इंजिनियर आहात, उद्योजकही आहात, मग या मेडिकल ऍडमिशन क्षेत्रात कसे काय वळलात? विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन करणे आणि त्यांच्या पालकांना जे आर्थिक नियोजन करणे यामध्ये गायडन्स करण्याचा मला पहिल्यापासून एक छंदच होता. आणि असं करताना कित्येक गोष्टी घटना घडल्या जे माझ्या निदर्शनास आल्या की पालकांना ॲडमिशन प्रोसेस बाबतीत नियमावली बाबतीत काहीच माहीत नसतं आणि विद्यार्थ्याकडनं काही चूक होतं किंवा पालकाकडून काही चूक झाल्यामुळं चांगली संधी गमावली जाते. 1-2 उदाहरणामध्ये विद्यार्थ्याला MBBS गव्हर्नमेंट कॉलेज मिळत असताना देखील प्रायव्हेट कॉलेज घ्यावं लागलं, कारण थर्ड राऊंडमध्ये त्याकडून चॉईस फिलिंगमध्ये मिस्टेक झाली होती. एका विद्यार्थ्याला एकाच कॉलेजमध्ये माझ्या निदर्शनास असं आलं की एक विद्यार्थी त्यानं ॲडमिशन BMS कॉलेजला घेतलेलं आहे कर्नाटकमध्ये आणि त्याचा टोटल पॅकेज खर्च जो आहे तो 10 लाख रुपये. त्याच कॉलेजमध्ये दुसरा एक विद्यार्थी ज्याचा स्कोर त्यापेक्षा चांगला आहे परंतु त्याचा पॅकेज 25 लाख रुपये. असं का? तर त्यांना पहिल्या 3 राऊंड करिता जे ॲडमिशन प्रोसेस होती त्यामध्ये सहभागच झाला नाही, माहितीच नव्हतं. तर त्यावेळीपासून एक थोडंसं 1-2 विद्यार्थ्यांना पालकांना गायडन्स करता करता मग शेवटी असं वाटलं की यामध्येच आपण गायडन्स करूया आणि आज तुमच्यासमोर आहे. सर, आता तुम्ही लाखामधल्या गोष्टी केल्यात म्हणून विचारते की जसं BMS करायला लाखोंची गुंतवणूक करावी लागते, MBBS करायला कोटींची गुंतवणूक करायला लागते. मग असं असताना एवढी जर फी असेल तर सामान्य घरातल्या विद्यार्थ्याचं डॉक्टर होण्याचं स्वप्न कसं काय पूर्ण होईल? 100% खात्रीने पूर्ण होणार. कारण जर तुम्ही बघितलं तर ऑल ओव्हर इंडियामध्ये 1 लाख जवळपास 1,25,000 सीट्स आहेत MBBSचे आणि त्यापैकी नियमानं अधिक सीट्स गव्हर्नमेंट कॉलेजेसचे आहेत. जर तुम्ही चांगला अभ्यास केला, नीट्सला तुम्ही सामोरे जाताय तर गांभीर्याने ह्या गोष्टी जर घेतल्या आणि अभ्यास जर करून तुम्ही एम्स सारख्या इन्स्टिट्यूटमध्ये सेंट्रल युनिव्हर्सिटीजमध्ये मात्र वार्षिक 6,000 रुपये खर्चात तुम्ही आपलं MBBSचं शिक्षण पूर्ण करू शकता. गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये 10,000 पेक्षा जास्त तुमचा शैक्षणिक फी नाहीये आणि इतर सवलती सुद्धा शासनाकडून आहे. त्यामुळे तुम्हाला चांगला स्कोर जर तुम्ही मिळाला तर तुम्हाला तुमची रँक चांगली होईल. आणि मी कायमस्वरूपी एकच वाक्य म्हणत असतो, एक तर तुमच्याकडे चांगली बँक हवी किंवा चांगली रँक हवी. तर बँक तर तुम्ही उभी करू शकत नाही, तर रँक पण तुम्ही उभी करू शकता चांगला स्कोर प्राप्त करून. अगदीच. तुम्ही चांगली रँक म्हणालात आणि चांगला स्कोरही म्हणाला. या दोघांमध्ये काय नेमका फरक आहे आणि मुळात ऍडमिशन कोणत्या बेसवर होतं? रँक जे मी म्हणालो तर रँक वेगळी आहे आणि स्कोर वेगळा आहे. स्कोर तुमच्या हातात आहे की तुम्ही 720 पैकी किती मार्क्स आणू शकता, परंतु रँक तुमच्या हातात नाही. कारण रँक ही जी ठरते की तुमच्यापेक्षा जास्त स्कोर घेणारे विद्यार्थी किती आहेत आणि त्यानुसार रँकिंग ठरते. आणि दरवर्षी दरवर्षी जर उदाहरणाच्या हिशोबाने जर बघायला गेलं की स्कोर पेपर जसा चांगला जर झाला तर स्कोर वाढतो, सगळ्यांचाच वाढतो. आणि पेपर जर कठीण गेला तर सगळ्यांचा स्कोर कमी येतो. परंतु लाखोच्या संख्येनं नीट विद्यार्थी असल्या कारणाने रँकवर फारसा काही परिणाम होत नाही. अगदीच. तुम्ही रँक आणि स्कोअरचं जे गणित सांगितलंय, पण जर ते आकडेवारीमध्ये जर सांगितलं तर आपल्या प्रेक्षकांना नीट समजेल. एक उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये 100 सीट्स आहेत मेडिकलचे किंवा आपण 1,001 सीट्स धरूया, तर 1 नंबर ते 1,000 नंबरपर्यंत ज्यांचा रँक आहे त्यांनाच ते सीट अवेलेबल होणार. 1,001 वा रँक असेल तर त्यांना मिळणार नाहीये, कारण रँकनुसार. आता कित्येक वेळ असं पण होतं की 1 नंबरचा जो विद्यार्थी आहे रँकिंगमध्ये त्याचा स्कोर 720 पैकी 720 असू शकतो किंवा 600 असू शकतो आणि शेवटचा जो 1,000 वा रँकचा विद्यार्थी आहे त्याचा स्कोर जो आहे 500 असू शकेल किंवा 400 असू शकेल. त्यामुळे स्कोर हा वेगळा आहे, रँक वेगळा आहे. उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये 2024ला ज्या विद्यार्थ्याचा सगळ्यात शेवटी ऍडमिशन झालं त्याच्या स्कोरला आपण म्हणूया कट ऑफ स्कोर आणि त्याचा जो रँक आहे त्याला आपण म्हणूया कट ऑफ रँक. तर आता कट ऑफ स्कोर बघा, 2023ला 525, 2024ला 595 आणि 2025ला 470. तर स्कोर हा कमी जास्त होत राहणार. परंतु रँकमध्ये जर तुम्ही बघितला तर 2023ला पण 85 ते 88,000 मध्ये, त्यानंतर 86,000, त्यानंतर 85,000. तर 85 ते 88,000च्या रँकमध्येच
ऍडमिशन होतं, परंतु स्कोर 100 ते 150 मार्काने कमी जास्त होऊ शकतो. त्यामुळे रँक ही खूप महत्वाची आहे. पण मग हे जनरल कॅटेगरीचं झालं ना, मग इतर वेगवेगळे आरक्षण सुद्धा असतील, मग त्याचा लाभ कसा घेतला पाहिजे? आरक्षणाचा लाभ तुमच्याकडे जर तुमचं कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिनल जर कागदपत्र आवश्यक जे आहेत, दस्तावेज सगळं असतील, तर तुम्हाला कॅटेगरीचं बेनिफिट मिळणारच. कारण कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन सेंट्रलमध्ये पण आहे आणि राज्यात पण आहे. आता जसं मराठा समाजमधील जे विद्यार्थी आहेत ते त्यांना एससीबीसी आरक्षण राज्यात लागू आहे. 10% आरक्षणाचा लाभ ते घेऊ शकतात आणि सेंट्रलमध्ये ते ईडब्ल्यूएसचं आरक्षण घेऊ शकतात. कारण सेंट्रलमध्ये ईडब्ल्यूएस, SC, ST आणि OBC हे 4 कॅटेगरी आहेत. परंतु महाराष्ट्रामध्ये याचबरोबर SCBC आलं, NTB, NTC, NTT, VJ ह्या कॅटेगरी देखील आहेत. तर ह्या सर्वांना रिझर्वेशनचं जे आरक्षणचा जो लाभ आहे ते सर्व कॅटेगरीचे विद्यार्थी घेऊ शकतात. आणि याचबरोबर पॅरलल रिझर्वेशन राहतं. जसं महिलांना 50% पॅरलल रिझर्वेशन प्रत्येक कॅटेगरीमध्ये, अपंग विद्यार्थ्यांना पॅरलल 5% रिझर्वेशन, त्याच अनाथ विद्यार्थ्यांना 1% रिझर्वेशन, त्यात डोंगरी दाखला जर असेल तुमच्याकडे तर डोंगरी रिझर्वेशन आहे, MKB रिझर्वेशन, महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डर, हे खूप काही आरक्षण आहेत. आणि तुमच्याकडे फक्त त्याचे डॉक्युमेंट जर असले तर तुम्ही ह्या आरक्षणाचा लाभ घेऊ शकता. सर, आणखी एक महत्त्वाचा प्रश्न विद्यार्थ्यांच्या दृष्टीने विचारायचा वाटतो, स्पेशली महाराष्ट्रातल्या, की नीटचा स्कोअर चांगला आहे पण कट ऑफ जास्त लागलाय, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जर प्रवेश मिळत नाहीये तर भारतामध्ये इतर पर्याय आहेत का दुसरे, आणि त्याचा पालकांच्या बजेटवर काय परिणाम होईल? बजेट आणि तुमचा स्कोर ह्या दोन्ही गोष्टी आहेत. की स्कोर जर तुमचा चांगला असेल आणि तुम्हाला महाराष्ट्रामध्ये जर ऍडमिशन मिळत असेल तर गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये तर ठीक आहे, फी 10,000 पेक्षाही कमी आहे. परंतु प्रायव्हेट कॉलेजलाच देखील जर ऍडमिशन मिळालं तर महाराष्ट्रामध्ये जेवढे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत त्यापैकी एखादं कॉलेज सोडून सगळे कॉलेज सेमी गव्हर्नमेंट आहे. तर त्या सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये देखील शासनाच्या सर्व योजना लागू आहेत. मुलींना शैक्षणिक फी माफ आहे, मुलांना हाफ आहे. त्यामुळे वारंवार मी सांगतो की मुलींना माफ आणि मुलांना हाफ. तर ह्या योजनेचा लाभ सगळेजण घेण्यास इच्छुक आहात. परंतु मेरिट कट ऑफ हाय राहिल्यामुळं जर तुम्हाला महाराष्ट्रात ऍडमिशन नाही मिळालं तर ऑल ओव्हर इंडियामधल्या सर्व राज्यांमधील तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. परंतु जर ती ओपन स्टेट असेल तर, उदाहरणार्थ केरळ राज्य असं आहे की त्यामध्ये 40 लाख हा बजेट आहे आणि महाराष्ट्रामध्ये जो बजेट आहे तो पण जवळपास 40 ते 50 लाख आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार. परंतु तुम्ही जर केरळला, कर्नाटकला जर ऍडमिशन घेतलं तर तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार नाही, कारण तुमचं डोमिसाइल जे आहे ते महाराष्ट्र राज्याचं आहे. मग तिथं तुमचा बजेट जो आहे तो 40 लाख होईल. जर कर्नाटकमध्ये घेतलं 60 लाख. UP, बिहारला विद्यार्थी महाराष्ट्राच्या आधी जात नव्हते, परंतु आता ऑल ओव्हर इंडियामध्ये सगळीकडे जाण्यासाठी तयार आहेत विद्यार्थी, पण तिथं बजेट 60 ते 70 लाख. तर जर तुमच्याकडं बजेट चांगलं असेल तर आणखी एक ऑप्शन आहे, ते म्हणजे डीम्ड विद्यापीठ. महाराष्ट्रामध्ये भारतीय विद्यापीठ, DY पाटील सारखे नामवंत विद्यापीठ आहेत. हे डीम्ड युनिव्हर्सिटी आहेत की यामध्ये तुम्हाला कुठल्याही आरक्षणाचा लाभ मिळणार नाही, परंतु तुम्हाला ऍडमिशन इथं कमी स्कोअरवर देखील मिळू शकतं. आणि पण बजेट जो आहे तो कोट्यवधी रुपयेमध्ये जातो. तर महाराष्ट्रात ज्यावेळी तुम्हाला संधी, दुर्दैवाने कित्येक घटना माझ्यासमोर आहेत की एक मार्कने त्यांना, म्हणजे एक विद्यार्थिनी होती की तिला महाराष्ट्रामध्ये एका मार्कमध्ये 595 कट ऑफ होता आणि तिचा स्कोर जो होता तो 596 होता. एका मार्कनं संधी हुकली आणि कर्नाटकमध्ये घ्यावं लागलं तर 60 लाख बजेट, आणि ते जर महाराष्ट्रामध्ये मुलींना माफ होतं तर ते मोजून 1-2 लाखमध्ये त्याचा MBBS झाला असतं. तर कॉम्पिटिशन खूप टफ आहे. मग त्यामुळे तुम्हाला तो बजेट आणि स्कोर ह्याचा समतोल जर साधायचा असेल तर रँकिंग चांगला स्कोर करून चांगली रँकिंग घेणे, आणि महाराष्ट्रात जर नाही मिळालं आणि इतर राज्यामध्ये जायचं तर तुम्ही आता ज्यावेळी महाराष्ट्राचं 3 राऊंड झाले आणि तुम्हाला ऍडमिशन नाही मिळालं, मग तुम्ही इतर राज्यात जाण्याचे इच्छुक आहात, पण तिथलं रजिस्ट्रेशन तुम्ही केलेलं आहे का हे सर्वप्रथम तुम्हाला तपासणं गरजेचं आहे. कारण रजिस्ट्रेशन प्रोसेस ही फेब्रुवारीपासूनच चालू होतात. सर, नीट परीक्षा त्याविषयी आणि एकूणच मेडिकल प्रवेशाविषयीची जी प्रक्रिया आहे त्या संदर्भात मला अजून जाणून घ्यायचं आहे. मात्र वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा गुरुकिल्ली यशाची. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण मेडिकल ऍडमिशनची किचकट प्रक्रिया आणि त्याविषयीचे सगळे संभ्रम याविषयी बोलतो आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत सय्यद सर.
तर बऱ्याच वेळा असं होतं की महाराष्ट्रामध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू होते, त्याच वेळेला इतर राज्यामध्ये सुद्धा आणि सेंट्रलची सुद्धा प्रवेश प्रक्रिया त्याच वेळेला सुरू होतात, एकाच वेळी प्रवेशाचे राऊंड सुरू होतात. मग अशा वेळी विद्यार्थ्यांच्या मनात खूप संभ्रम निर्माण होतात, तर ते संभ्रम कसे दूर होतील? बघा, पालक आणि विद्यार्थ्यांनी सुरुवातीलाच आपलं मेडिकल करिअर प्लॅन बनवणे गरजेचं आहे, की प्लॅन ए, प्लॅन बी, प्लॅन सी, की मला MBBSच करायचं आहे किंवा मग MBBS जर नाही मिळालं तर मी BMS करेन किंवा BDS करेन. महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट कॉलेज नाही मिळालं तर मी प्रायव्हेट कॉलेजला जर जावं लागेल तर माझा बजेट मी त्यासाठी तयार आहे का, मग एज्युकेशन लोन मला मिळेल का, ह्या सर्व संदर्भात बजेटनुसार पण तुम्हाला आधी चर्चा करावी लागेल. आणि जर पहिल्या वर्षात तुम्हाला प्रवेश नाही मिळालं तर नाराज होण्याचं काही कारण नाही, तुम्ही रिपीट करू शकता. आणि महाराष्ट्रामध्ये तुम्हाला MBBS BMS चे राऊंड एकत्र होणार, इतर राज्याचे एकत्र होणार, तर ह्या सगळ्यांच्या नियमावलीसाठी तुम्हाला ऍक्टिव्ह राहावं लागेल आणि प्रत्येक नियमांचे पालन करावे लागेल. तर याकरिता एक जवळच्या कुठल्याही चांगल्या काउन्सिलरच्या सल्ल्यानुसार तुम्ही आपली ऍडमिशन प्रोसेस पार पाडा. अगदीच, आणि म्हणूनच आम्ही एका अनुभवी काउन्सिलरशी बोलतो सर. मला आणखी एक विचारायचं ते म्हणजे पालक आणि विद्यार्थ्यांकडून या प्रवेश प्रक्रियेबाबत आणि एकूणच नीट परीक्षा या सगळ्यांबाबत वारंवार चुका होत असतात. या चुका टाळून यशाचा मूलमंत्र जर सांगायचा असेल तर काय सांगा? बघा, वारंवार जे होतात चुका ते सगळ्यात जास्त चॉईस फिलिंग मध्ये होतात, की तुम्हाला एक चांगल्या कॉलेजची संधी असून देखील तो कॉलेज तुम्ही क्रममध्ये खाली टाकलेला आहे. कारण आणि तिसऱ्या राऊंडमध्ये तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज जर नाही मिळालं तर प्रायव्हेट कॉलेज टाकायचं का नाही, कारण चौथ्या राऊंडला तुम्ही जाता येत नाही एकदा जर कॉलेज मिळाला तर. हे रिटेन्शन करणे, फ्री एक्झिट घेणे, अपग्रेडेशन करणे, ह्या सर्व नियमामध्ये विचार करूनच तुम्ही निर्णय घ्या. निर्णय घेतल्यानंतर विचार करण्यात काहीच अर्थ नाहीये. आणि सगळ्यात बेस्ट आहे की तुम्हाला जर संधी ह्या सगळ्यामध्ये जर मिळत नसेल, महाराष्ट्रामध्ये मिळत नसेल तर भारतात ट्राय करा, भारतात नसेल तर तुम्ही इतर पण ठिकाणी ट्राय करू शकता. परंतु एकच विषय आहे की टोटल दोनच गोष्टी मी वारंवार सांगतो. आणि जर मूळ कानमंत्र जर द्यायचा असेल तर गव्हर्नमेंट कॉलेज असो, प्रायव्हेट कॉलेज असो किंवा डीम्ड असो, स्टेट कोटा, ऑल इंडिया कोटा किंवा मॅनेजमेंट कोटा कुठलाही असो, ऍडमिशन तुमच्या रँकनुसार होणार आहेत. बाकी कुठल्याही लालचमध्ये येऊ नका. आपले डॉक्युमेंट कुणाच्याही हवाले करू नका. आपला पैसा आणि आपली मेहनत वाया घालवू नका. अगदीच, हा खूप मोलाचा सल्ला आहे खरं तर सर. पण आता आपण बोलत आहोत ते फक्त स्कोअर जास्त असायला हवा किंवा रँक असायला पाहिजे बरोबर. उत्तम. पण ज्या विद्यार्थ्यांचा स्कोअरच नाहीये चांगला पण त्यांना MBBS करायचंय, अशा विद्यार्थ्यांसाठी भारताबाहेर काही पर्याय आहेत का? साहजिकच आज जर तुम्ही बघितलं तर भारताबाहेर जाण्याचा ओघ खूपच वाढलेला आहे. इव्हन रशियामध्ये जवळपास 30,000 विद्यार्थी जातात, बांगलादेशमध्ये 10,000 पेक्षा जास्त विद्यार्थी आज शिक्षण घेत आहेत, नेपाळ आहे आणि जॉर्जिया, कझाकिस्तान, उझबेकिस्तान. तर एक दोन गोष्टी आहेत की तुम्हाला MBBSच करायचं आहे, भारतामध्ये तुम्हाला ऍडमिशन मिळत नाहीये, तुम्हाला रिपीट करायचं नाहीये आणि भारतामध्ये मिळत असून देखील तुमचा बजेट नाही, तरच तुम्हाला शेवटचा पर्याय हे अब्रॉड आहे. पण अब्रॉडमध्ये जाताना खूप काही गोष्टींचा विचार करून निर्णय घ्यायला पाहिजे की कंट्री कुठली घेऊ, युनिव्हर्सिटी कुठली सिलेक्ट करू, त्यांचा FMG पासिंग रेशो किती आहे, सुरक्षिततेच्या हिशोबानं पण पालकांनी विचार करायला पाहिजे. आणि सगळ्या गोष्टीचा विचार करताना एक बघा की तुमच्या पाल्याला तिथं मेडिकल प्रॅक्टिस किती चांगल्या पद्धतीने मिळणार आहे. नेपाळ आणि बांगलादेश भारताचे शेजार देश आहेत आणि इथं लोकसंख्या जास्त असल्याने इथं तुम्हाला प्रॅक्टिसला खूप वाव आहे आणि सिलेबस पण भारताचं सेम आहे. परंतु इतर ठिकाणी तुम्हाला सिलेबस वेगळं मिळणार आणि अंतर देखील वाढत आहे, परंतु संधी खूप आहे आणि बजेट पण कमी राहतो. अगदीच. सर, आता एवढं सगळं तुमच्याकडून ऐकल्यानंतर विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या जे आता आपल्याला ऐकतायत त्यांच्या मनात एक प्रश्न असेल की जर मार्गदर्शन घ्यायचं असेल सय्यद सरांचं तर काय करायला हवं, आणि आयडियलच्या ज्या सर्व्हिसेस आहेत तुमच्या संस्थेच्या त्या कोणकोणत्या भागातील विद्यार्थ्यांसाठी मिळू शकतात, आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की प्रत्येक वेळी कराडलाच यावं लागेल का? नाही, आज 21व्या शतकामध्ये आपण बसलेलो आहे. 21व्या शतकामध्ये तुम्हाला ऑनलाईनच सगळ्या गोष्टी प्राप्त होतील. idealcareer.co.in ही आपली वेबसाईट आहे. या वेबसाईटवर तुम्ही ज्यावेळी पण जाल तर तुम्ही लॉग इन करा. यामध्ये नीटच्या बाबतीत सगळ्या गोष्टी तुम्हाला अवेलेबल आहेत. त्यामध्ये कटऑफ पासून सर्व माहिती तुम्हाला मिळेल. याचबरोबर दर रविवारी 9 वाजता ऑनलाईन फ्री सेशन जो राहतो त्यामध्ये कोणीही कुठूनही जॉईन होऊ शकतात, ऑल ओव्हर वर्ल्डमधनं जॉईन होऊ शकतात. त्याची लिंक सुद्धा ग्रुपला सोशल मीडियामध्ये तुम्ही जॉईन होऊ शकता. व्हॉट्सअप, टेलिग्राम, इंस्टाग्राम, यूट्यूब सगळ्यावर या आयडियल करिअर अवेलेबल आहे आणि या ठिकाणी तुम्ही जॉईन करा. तुम्हाला सगळ्या गोष्टी अवेलेबल होतील. त्याचबरोबर कट ऑफ
आणि मार्गदर्शन. आणि तुमचे जे क्वेरीज असतील तर तुम्ही रविवारी 9 ते 10 ऑनलाईन व्हा, विचारा, आपले क्वेरीज सॉल्व्ह करा. आणि तरी देखील तुम्हाला भेटून जर बोलायचं असेल तर कराडमध्ये साहजिकच मी राहतोय, परंतु इतर पण आपण सोलापूर, पुणे, मुंबई, रत्नागिरी ज्या ज्या ठिकाणी आयडियलचे ब्रँचेस आहेत तिथं पण सर्व्हिस घेऊ शकता. निश्चितच सर. शेवटी जाता जाता आपले नीटचे जे विद्यार्थी आहेत, जे अभ्यास करतात, त्यांना आणि पालकांना काय सल्ला द्याल? नीटचे जे विद्यार्थी आहेत त्यांना मी एकच सांगेन की तुम्हाला एक पहिला वर्ष मिळालेला आहे, त्यात खूप मेहनत करा, NCERT वर फोकस करा, टेस्ट सिरीज द्या, सॉल्व करा, ॲनालिसिस करा, पुन्हा टेस्ट सिरीज द्या आणि आपला स्कोर वाढवत राहा. पहिल्या वर्षी गव्हर्नमेंट कॉलेजला ॲडमिशन नाही मिळालं आणि तुम्हाला प्रायव्हेट कॉलेजला मिळत असेल आणि स्कॉलरशिप अवेलेबल असेल तर रिपीट करू नका. परंतु तुम्ही थोडक्या मार्काने तुमचं मेरिट हुकलेलं असेल तर एक वर्ष रिपीट करून तुम्ही ॲडमिशन घेतलेलं कधीही चांगलं राहील. कारण सपोज तुम्ही रिपीट केलं आणि तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज मिळालं तर तुमचे प्रायव्हेट कॉलेजला जाणारे 50 लाख रुपये वाचत आहेत, पण ॲक्च्युली खऱ्या अर्थाने तुम्ही पहिल्याच वर्षी 50 लाख रुपये डॉक्टर बनण्यापूर्वी कमवत आहात. म्हणून हा रिपीटचा एक सल्ला माझा राहील. आणि दुसरं जे पालकांना जे मी सांगितलं की ऑल ओव्हर इंडियामध्ये तुम्हाला संधी आहेत. MBBS सगळ्यांना करायचं आहे, परंतु MBBS नाही मिळालं तर असं नाहीये की MBBS नाही म्हणजे डॉक्टर बनू शकत नाही. तुम्ही BMS करून पण डॉक्टरी सेवा देऊ शकता. आणि वेटरनरी जे फील्ड आहे तर त्यामध्ये देखील MBBS चे एवढंच त्याला पोटेन्शियल आहे आणि त्यामध्ये देखील तुम्ही आपले लक आजमावू शकता. निश्चितच सर, तुम्ही इतकं छान मार्गदर्शन केलं, त्यामुळे विद्यार्थ्यांचे जे संभ्रम असतील ते नक्कीच दूर झाले असतील. तुम्ही इथे आलात आणि छान मार्गदर्शन केलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. तर गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा TV9 मराठी.